रेकॉर्डिंग केलं चालू? हो 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 हो. अलका चालेल. अलका ओके. माताजी, तर अलका माताजी तुम्हाला पण होस्ट करते आणि नंतर होस्ट करून ठेवते हा. हरिबोल हो माताजी. चालेल. हा चालेल सर, चालेल सर. कारण म्हणजे नंतर सेटिंग फक्त चेंज करा. हो हो. येस माताजी. ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। सर्व वैष्णवींना माझा प्रणाम। आज आता काल आपण पाहिलं हे 4 वर्णांचे वर्गीकरण सांगितलं त्यांनी। हे कसं की तुमच्या व्यवसायानुसार असं त्यांनी वर्गीकरण सांगितलेलं आहे। काल आपण सगळं ऐकलं छानसं। आज त्यातलंच ब्राह्मण वर्णाच्या गुणांचं त्यांनी माहिती दिलेली ह्याच्यामध्ये, तर आपण ती पाहूयात। अध्याय 18वा, भगवद्गीता अध्याय 18वा, श्लोक नंबर 42। शमोदमस्तपः शौचम शांतिरार्जवमेव च ज्ञानविज्ञानमास्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम। त्याचा अर्थ शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणांनुसार ब्राह्मण कर्म करतात। म्हणजे कोणत्या गुणानुसार करतात त्याचं आपण आता थोडक्यामध्ये विस्तृत वर्णन पाहूयात। त्याच्यामध्ये पहिलाच त्यांनी सांगितलंय शम। शम म्हणजे काय, तर शांती, म्हणजे खरं तर मनावरचं नियंत्रण थोडक्यामध्ये। शम म्हणजे शांती, म्हणजे मन कसं शांत असतं त्याचं नियंत्रण, असं थोडक्यामध्ये ते आहे। तुकाराम महाराज म्हणतात, शांती परते नाही सुख एर अवघेची दुःख। शांतीसारखे सुख नाही, बाकी सर्व दुःखच आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात। म्हणून शांती धरा उतराल पैल तिरा। म्हणून काय करायचं, म्हणून सर्वांनी काय करायचं, शांतीचा मार्ग धरायचा। त्यामुळं काय होईल, तुम्ही जन्म मृत्यू रूपी भवनदीतून पलीकडे जाल, पार व्हाल। खवळलिया काम क्रोधी अंगी भरती आधी व्याधी। जर हृदयामध्ये आपल्या कामक्रोध खवळले असले, म्हणजे सारखं राग येत असेल, इच्छा होत असतील वेगवेगळ्या, आता मनामध्ये चिंता निर्माण होतात आणि त्याच्यामुळे शरीरात नाना तऱ्हेचे रोग निर्माण होतात। तुका म्हणे त्रिविध ताप जाती मग आपोआप। म्हणून तुकोबाराय म्हणतात, एकदा का तुमच्या जीवनात शांतीची वस्ती झाली म्हणजे तिन्ही प्रकारचे ताप तुमच्या देहातून निघून जातात। म्हणून या शांतीचं महत्व ब्राह्मण कर्मामध्ये खूप सांगितलेलं आहे। म्हणून आपल्याला आपल्या मनाला श्रीकृष्णांच्या आणि त्यांच्या दासांच्या सेवेत, म्हणजे आपण आपल्या मनाला श्रीकृष्णांच्या आणि त्यांच्या दासांच्या सेवेत लावलं की आपोआपच काय होईल, आपलं मन शांत शांत होऊ लागतं। म्हणून ब्राह्मण हे शांत असले पाहिजे। ते जर समजा कामक्रोध रूपी असतील, खवळलेले असतील, रागावलेले असतील, तर ते कसे दुसऱ्यांना शांत करणार। तर हे शांती म्हणजे काय, तर अभ्यंतर शमन। अभ्यंतर म्हणजे मनाला शांत करणं, ह्याला म्हणजे अभ्यंतर इंद्रियांवरती कंट्रोल ठेवणं, म्हणजे मनाला शांत करणं म्हणजे शम, असा शमचा अर्थ आहे। दुसरा कुठला, दम। दम म्हणजे काय, आपल्या बाह्य ज्ञानेंद्रियांवरती ताबा ठेवायचा।
कुठली बाह्य पंच ज्ञानेंद्रिय जी आहेत त्याच्यावरती वेगवेगळे नियम पाळून किंवा गोष्टी असतात त्या करून त्याच्याद्वारे आपल्याला ताबा ठेवता येतो वेगवेगळ्या इंद्रियांवर. म्हणजे फक्त आपण जर प्रसादच ग्रहण केला तर इतर काही गोष्टी अरबट चरबट ज्या गोष्टी आपण खातो त्याच्याऐवजी फक्त प्रसाद भगवत प्रसादच ग्रहण केला तर आपल्याला आपल्या आपोआपच जिभेवरती किंवा बुकेवरती सगळं रचनेवरती आपला ताबा राहतो. किंवा आपल्याला जेव्हा गाणं म्हणायचं असेल किंवा काही कानाने ऐकायचं असेल तेव्हा आपण फक्त काय करायचं, समजा संगीत ऐकण्याचं असेल तर आपण फक्त भगवंतांची स्तुती ऐकली पाहिजे किंवा ज्यात भक्ती आहे अशी गाणी ऐकली पाहिजेत. उगीच कुठलंही गाणं ऐकलं तर उपयोग नाही. भजन कीर्तन केलं पाहिजे, जिथं भगवंतांची स्तुती आहे ते केलं पाहिजे किंवा ऐकलं पाहिजे. नाकाने तुळशीपत्र किंवा भगवंतांना वाहिलेली जी फुलं असतात त्यांचा सुगंध घेतला पाहिजे किंवा भगवंतांना अर्पण केलेले धूप दीप आपण त्यांचा सुगंध घेतला पाहिजे किंवा भगवंतांचे आपण जिभेने काय जिभेने सुद्धा भगवंतांचं सतत नामस्मरण केलं पाहिजे. जिभा हे बोलण्याचं पण साधन आहे तसंच रसण्याचं पण मुख्य काम करते. त्याच्यामुळे भगवंतांचा प्रसाद पण घेतला पाहिजे आणि सतत नामस्मरणामध्ये पण राहिलं पाहिजे. तसलं स्पर्श आपल्या त्वचेचा गुण असतो स्पर्श, त्या स्पर्शामध्ये सुद्धा भगवंताची सेवा आपण केली पाहिजे. म्हणजे भगवंतांच्या दासाची सेवा, भगवंतांची आणि भगवंतांच्या दासांची सेवा करावी म्हणून आपले महाराज सांगतात दास दासानुदास व्हावं. म्हणजे काय त्यांचं सगळ्या सर्व प्रकारच्या सेवा, प्रसाद करणं, भगवंतांचं ड्रेसिंग करणं, मंदिराची स्वच्छता करणं किंवा फुलांचे हार होणे, प्रसाद तयार करणे इत्यादी ज्या अनेक सेवा असतात ना त्याच्यामुळं काय होतं, भगवंतांच्या दासांची किंवा भगवंतांची सेवा केली तर त्याला आपण वैष्णव असं म्हणतो. म्हणजे ब्राह्मण म्हणजे काय, ब्राह्मण म्हणजे खरे तर वैष्णव. आणि हे जे वैष्णव असतात त्यांचं सर्व आपल्या इंद्रियांवर आणि त्यांच्या इंद्रियार्थांवर म्हणजे जीवेची रचना वगैरे त्या अर्थ त्या सर्व इंद्रियांना आपण भगवंतांच्या सेवेत लावलं तर त्याच्यामुळे नैसर्गिकपणेच आपले सर्व इंद्रिय त्यांच्या ताब्यात राहतात. म्हणजे आपण जर भगवंतांच्या सेवेत त्यांना लावलं तर ती इंद्रिय ताब्यात राहतात. ते फार वेडवाकडं काय मागत नाही. कारण भगवंतांना काय म्हणले, ऋषिकेश. ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी. आणि हे वैष्णवांची जी इंद्रिय आहेत ती ताब्यात ठेवतात ऋषिकेश. मग त्यांच्यावर त्यांची श्रद्धा आणि सेवा या भावामुळे ते आपले आपण सर्व इंद्रिय ताब्यामध्ये राहतात. मूळतः त्या व्यक्तीच्या भावामुळे, श्रद्धा आणि सेवेमुळं. म्हणून त्याला दम असं म्हणतात. दम म्हणजे बाह्य इंद्रियांना आपल्या ताब्यामध्ये ठेवणं किंवा भगवंतांच्या सेवेत लावणं. तिसरा आहे तप. तिसरा गुण सांगितलाय त्यांनी तप. तप म्हणजे ब्राह्मण आपण काही वेगवेगळ्या तपस्या करत असतात. म्हणजे एकादशी असेल, जन्माष्टमी असेल, राधाष्टमी असेल, असे काही असतात त्यावेळी ते उपवास करतात. म्हणजे जे शास्त्रामध्ये सांगितलेले, असं आपल्या मनाने काही करत नाही की मला आता काय वाटलं आणि मी केलं, मग त्याला तपस्या म्हणत नाही. आपल्याला जे शास्त्रामध्ये सांगितले आणि ते आपण करतो त्याला तपस्या म्हणायचं असतं. आपलं मन काय पण म्हणेल की असंच करा तसंच करा, तसं नाही, त्याला तप म्हणता येत. म्हणून वैष्णव कसं करतात, सगळे एकादशीचा उपवास करतात, राधाष्टमी, जन्माष्टमी त्यांचे उपवास करतात किंवा जे काही सांगितलेले त्या दिवशी निग्रह करतात इंद्रियांचा. हे वेदात जे सांगितलेले मुख्य दिवस आहेत त्यांच्या वर्णन जे केले त्यांसाठी तप करणे, त्याला केव्हा मनाप्रमाणे नाही तर तपस्येमुळे काय होतं तर परमश्रेष्ठ भगवंतांच्या जवळ आपण जाण्याचा मार्ग आपल्याला मिळतो. आणि आपण आपल्या इंद्रियांचं लाड केलं, समजा मला आता भूक लागली आणि मी गेले कुठेतरी खायला वडापाव किंवा आणखी काय मिसळ पाव वगैरे, तर असं वेगवेगळे इंद्रियांचे लाड केले की आपण भगवंतांच्या पासून दूर दूर जाऊ शकतो. कारण की त्याच्यामध्ये भगवंतांचा अंश राहत नाही, भगवंतांचा आशीर्वाद राहत नाही. म्हणून आपण काय करायचं, इंद्रियांचे लाड पुरवताना सुद्धा
आपण भोग भोगताना सुद्धा मायादेवी आपल्या मागे पुढे करतात. त्यामुळे काय पुन्हा आपलं ह्या पतन होऊ शकतं. जगामध्ये पुन्हा पतन होऊ शकतं आणि पुन्हा पुन्हा आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकले जाऊ शकतो. म्हणून तर आपल्याला तप म्हणजे तपश्चर्या म्हणजे आपल्या इंद्रियांच्या वरती नियम करायचा आणि त्यांना जास्त वेडवाकडं काही करू द्यायचं नाही. आपल्या साधना नियमित करायच्या. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तपासी ते मन करू पाहे घात. आपलं काय धरुणी सांगात इंद्रियांचा देवा तपश्चर्या करावी. तर ते माझी इंद्रियांशी सख्य करून माझं मन माझाच घात करतात. म्हणजे मन असतं ना, त्यात मला मागितलं, मनाने वडापाव मागितलं, लोणचं मागितलं, आणखी काय खायला मागितलं, मी खाणार. म्हणून ते काय म्हणतात, देवा तपश्चर्याला ते करायला लागलं की माझंच मन, माझं इंद्रिय माझा घात करतात. म्हणून कीर्तन आवडले मज. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून कीर्तन आवडले मज सांडून या लाज हेची करी. म्हणून आता काय, त्यामुळे मला नाम संकीर्तनासारखं सोपं, एकदम सोपं नाम साधना आवडली आणि मी लोक लज्जा सोडून मी तेच करीत आहे. म्हणजे तपश्चर्याच्या खूप मोठ्या भानगडीत मी काय पडत नाही. तप म्हणजे सुद्धा नाम साधना म्हणजे सुद्धा एक प्रकारचं तप, हे आपल्याला माहित आहे. त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये ते आवडल्यामुळे मी हेच करत आहे. पाहता आगम निगमाचा ठाव. आगम निगम म्हणजे वेदांचं. पाहता आगम निगमाचा ठाव ते नाही भाव एकविध. जर वेदशास्त्रांचा विचार आपण करायला गेला तर चित्त आणि वृत्ती आपल्या एकच ठिकाणी राहत नाही. आपण आपल्याला शिकलं की खूप मोठे होतो. तुका म्हणे येथे नाही हो विकार, नाम एक सार विठोबाचे. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, नाम संकीर्तनात कोणत्याही स्वरूपाचे अडथळे निर्माण होत नाहीत. म्हणून एक विठोबाचे नाम सार आहे. म्हणूनच काय करतो, म्हणून मी नाम संकीर्तन करत असतो. म्हणजे तप हे सुद्धा, नाम संकीर्तन हे सुद्धा तपामध्येच येतं. कारण तिची अवघड आहे, तुम्हाला मला माहिती आहे. पण नाम संकीर्तन करायला आपण आपल्या माळा करायला बसलो तरी आपलं चित्त कधी ठाऱ्यावर राहत नाही. आपलं चित्त इकडे तिकडे सगळीकडे फिरून येतं. म्हणजे ते सुद्धा तपच आहे एक प्रकारे. नाम साधना करणं ही सुद्धा एक प्रकारचं तपच आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की नाम एक सार विठोबाचे. यातलं काय आहे, विठोबाचं नाव हेच सार आहे. म्हणून मी तेच आवडीनं करतो. तप तीर्थ दान व्रत आचरण गाता हरिगुण वाढवणे. म्हणून जे पण साधक असतात ना, तप करणारे, तीर्थ करणारे, दान व्रतांचं आचरण करणारे किंवा हरिगुण गाणारे, हरीचं गुण गाणारे असतील, त्यांना त्या साधनापासून दूर करू नये असं म्हणतात. कारण की ह्या साधनापासून दूर करणं सुद्धा एक प्रकारचा अपराध होतो. म्हणून त्या साधनापासून त्यांना दूर करायचं नाही. ही तपश्चर्या झाली. आता पुढचा गुण आहे शौच. शौच म्हणजे शुद्धी किंवा पवित्रपणा. ब्राह्मणाचा हे गुण जे आहे तर त्याच्यामध्ये नियम पालन करताना ब्राह्मण करतच असतात की ते बाह्य शरीराची शुद्धी म्हणजे स्नान करतात, म्हणजे आपण मलाचं मलपातन करतो. तसेच आजूबाजूच्या परिसराची पण आपण स्वच्छता करत असतो, अंगण झाडतो, सगळं ती शुद्धता आपण करतच असतो. पर्यावरण त्याच्यामुळे शुद्ध ठेवतो, म्हणजे पर्यावरण शुद्ध राहण्यास मदत करते. म्हणजे ही झाली बाहेरची शुद्धी, एक शरीराची शुद्धी, पर्यावरणाची शुद्धी, तसंच आजूबाजूची शुद्धी. तसंच अभ्यंतर शुद्धी म्हणजे काय, तर मनाची शुद्धी. ती मनाची शुद्धी कशाने येते, तर भगवंताच्या नामस्मरणाने येते. म्हणून आपण काय करायचं, मनाची शुद्धी करण्यासाठी काय करतो आपण, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे सतत आपण हा स्वाध्याय करतो. सतत करणं, अभ्यास करणं, सतत अभ्यास. म्हणून हा अभ्यास केल्यावर काय होतं, स्वाध्याय म्हणजे आणखी स्वाध्याय पण करायचा. ह्याच्यामध्ये स्वाध्याय म्हणजे कुठला, तर भगवद्गीता वाचन, भागवत वाचन, चैतन्य चरितामृत वाचन किंवा इतर सर्व ग्रंथांचे वाचन, वैष्णव गीतांचे गायन,
त्याच्यामुळं काय होतं, वैष्णवांची किंवा साधकांची अभ्यंतर शुद्धी होते. आणि तसंच बाह्य शुद्धी कशामुळे होते, तर शौच संमार्जन आणि स्नान, परिसर स्वच्छतेमुळे होते. त्याच्यामुळे या शुद्धतेला फार महत्व आहे. हा ब्राह्मणाचा एक गुण सांगितलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. म्हणजे जो माणूस अच्युत नावाच्या या नामाचा जेव्हा जप करतो सर्व काळ, तेव्हा त्याचा देह कसा असतो, पवित्र असून त्याची वाणी पण पुण्यवंत समजावी. तयाच्या चिंतेने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. ते काय म्हणतात, अशा या विष्णू भक्ताच्या चिंतनाने, असं जे नाम साधना करणारे साधक असतात, त्यांच्या चिंतनाने दोषी लोकांचा सुद्धा उद्धार होतो. आणि त्यांच्या पातकांच्या राशी सुद्धा नष्ट होतील. देवी इच्छी चरणीची माती, धावती चालती मागे पुढे. देवा काय करतात की वैष्णव काय करत असतात, वैष्णवांची चरणरज आपणास प्राप्त व्हावी अशी भगवंत इच्छा करतो. भगवंत पण इच्छा करतो आणि त्या रजा करता त्यांच्या मागे मागे जातात. ते आपण काल का परवाच मला वाटतं त्याच्यामध्ये ऐकलं की भगवंतांचं डोकं दुखत असतं आणि ते म्हणतात की मला कोणी वैष्णव जे पायाखालची रज देतील त्याच्यामुळे माझी डोकेदुखी थांबेल, असं परवाच्याच प्रवचनात मला वाटतं मी ऐकलं आपण गीतामृताच्या. तर तेव्हा सर्व गोपींनी एका क्षणात त्यांना रज काढून दिली की नाही नाही भगवंतांना द्या म्हणून, त्याच्या ती तरी आमची सेवेमुळे भगवंतांना वेदना कमी होतील. म्हणजे ती त्यांनी सेवा समजली. काय ते उरले वेगळे आणि वैकुंठ नायक जयाकडची. आता ज्याच्या कंठात आणि मुखात वैकुंठ नायकाचं नाव आहे, अशा वैष्णवांना आणि देवांना वेगळेपण उरला तो काय. म्हणजे इतकं भगवंतांना त्यांनी मानलेलं आहे, इतकं भगवंतांना आपल्यामध्ये वसवलेलं आहे, कंठामध्ये वसवलेलं आहे. मग त्यांना जर आपण त्यांचं जर आता इतकं नामस्मरण आणि तर पवित्रच झाला ना त्यांचा देह. काय राहिलं मग त्यांच्यामध्ये. तुका म्हणे देव भक्तांचा संगम, तेथे क्रोध तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तुकाराम महाराज म्हणतात की गंगा यमुनेचं संगम, आताच पाहिलं आपण किती मोठं कुंभमेळा झाला गंगा यमुना तिथे वाराणसीच्या, केवढा मोठा झाला कुंभमेळा संगमाच्या ठिकाणी. तिथे जर संगम झाला गंगा यमुनेचा आणि त्याच्यामध्ये जर समजा सरस्वतीचा गुप्त ओघ मिळाला, तर असा देव आणि भक्तांचं ऐक्य ज्या ठिकाणी होतं आणि ज्या ठिकाणी नामस्मरण आहे, नामस्मरणाचा ओघ येतो, असा जर संगम असेल तर तुम्हाला त्रिवेणी संगम स्नान करायला जायची काहीच गरज नाहीये. इतके तुम्ही इथंच पवित्र होऊन जाल. आपल्याला कुंभमेळ्यात जायची गरज नाही, कुठल्या पवित्र ठिकाणी जायची गरज नाही, कारण की देव आणि त्यांचा भक्त आणि त्यांचं गुप्त ओघ म्हणजे सरस्वती म्हणजे नामस्मरण, या त्रिवेणी संगमामुळेच आपण पूर्णतः पवित्र होऊन जाऊ. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. हरिस्मरण करीत करीत आपण जे अन्न सेवन करत असतो ते भोजन सुद्धा अत्यंत पवित्र होते हरिस्मरण करीत. येर वेठ्या पोटभरी चाम मसकाचे परी. नाहीतर काय, एरवी आपण जे भोजन करतो ते म्हणजे चामड्याच्या पिशवीत काहीतरी भरावं त्याप्रमाणे, म्हणजे त्याच्यात हरिचिंतन नसतं. चिंतना वाचून जे बक्षिलेलं अन्न असतं ते कसं आहे, बिगारीसारखं पोट भरणार आहे, नुसतं भरतोय आपण, ते तुंबड भरल्यासारखं भरत असतो. जेवणिया तोची घाला हरिचिंतनी केला काल. म्हणजे हरिस्मरण करीत करीत ज्याने अन्नाचा काला केला आहे, म्हणजे अन्न सेवन केलेलं आहे, तोच खरा जेवून तृप्त होतो. म्हणजे हरिचिंतन या अन्नामुळे नामस्मरण केल्याने तो पवित्र तो होतो आणि तो तृप्तही होतो. तुका म्हणे चवी आले जे का मिश्री ते विठ्ठले. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अन्न विठ्ठल नामाने पवित्र झाले आहे, विठ्ठल नामाने पवित्र झाले आहे, त्याची गोडी अवीट असते एकदम. आणि ते भोजन करताना आपण हरी विठ्ठल असं म्हणावं, त्याच्यामुळे ते अन्न सुद्धा पवित्र होतं आणि आपला देह सुद्धा पवित्र होतो. आणि
आपलं सर्वच काही पवित्र होतंय. एकदा पवित्र अन्न घेतलं, पवित्र देह घेतला की मनही पवित्र होतं. तर मग शुद्धी म्हणजे काय? तर हीच आपली अंतर्बाह्य शुद्धी होत असते. तुकाराम महाराज पुढे म्हणतात, पवित्र ते कुळ पावन तो देश. कुठलं कुळ पवित्र आणि पावन आहे? पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतील. म्हणजे जिथे हरीचे दास जन्म घेतात ते कुळ सुद्धा पवित्र आहे आणि तो देश सुद्धा पवित्रच आहे. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, त्याचेही पावन तिन्ही लोक. कारण नारायण हाच त्यांचा कर्मधर्म असतो. त्याच्यामुळे त्यांनी तिन्ही लोक सुद्धा काय होतात? पावन झाले. कारण त्यांच्या नामस्मरणामुळे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतील. वर्ण अभिमानी कोण झाले पावन. नुसत्या मी ह्या कुळात जन्मलो, मी अशा कुळामध्ये आहे, माझं घराणं असं श्रेष्ठ आहे, माझं देश असं श्रेष्ठ आहे, ऐसे द्या सांगून मधपाशी, असं वर्णाभिमान दाखवून कोणी पावन झालंय का? असं सांगा बरं, कोण आहे का? तुकाराम महाराज म्हणतात असं कोणी आहे का? असं कोणी नाही. असं तेवढ्या पुरतं तेवढा अभिमान जपणारे असतात, पण कोण कोण कोणाची नावं पुढे येतात? अशा सर्व संतांची, की ज्यांनी भगवंतांचं नामाचं स्मरण केलं, त्याच्यामुळे त्यांचं कुळ सुद्धा पवित्र झालं आणि त्यांचा देश म्हणजे पंढरपूर चोखामळ्यांचं गाव, तुकाराम महाराजांचं देव, ज्ञानेश्वरांचं झालं, आपोआप पवित्र झालं. आपला महाराष्ट्र देश त्यांच्या भूमीमुळं पवित्र झालेला आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अंत्यजादी योनी तरल्या हरिभजनी, अंतयाची पुराणे भाट झाली. अंत्यजादी म्हणजे ज्यांना आपण अंतज म्हटलेले आहे, अस्पृश्य म्हणायचे ज्यांना पूर्वी, जातीवरून त्यांना म्हणायचे, ते लोक सुद्धा हरिभजनाने पवित्र झाले. कसे झाले? हरिभजनामुळे पवित्र झाले. आणि त्यांचे वर्णन कोण करतं? तर हे पुराण आणि भाट करतात. त्यांचे वर्णन सुद्धा कोण करतं? तर हे पुराण आणि भाट करतात. इतकं त्यांना मोठेपण आलं हे भगवंतांच्या सेवेमुळं. कारण की हे ब्राह्मण गुण असल्यामुळे. वैश्य तुळाधर गोरा तो कुंभार. तुळाधर वैश्य नावाचा व्यापारी तुळाधर, आणि दुसरा कोण? गोरा तो कुंभार. गोरा कुंभार हा पण कुंभाराचा त्यांचा व्यवसाय होता. धागा हा चांभार रोहिदास. चांभार हा चप्पल शिवणारा होता, त्याच्यामुळे धागा हा चांभार रोहिदास. कबीर मोमीन लतीफ मुसलमान. त्यांना कोण म्हणणारे? हे वैष्णव नाहीये. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, ते जातीने जरी मुसलमान असले तरी ते वैष्णव होते. सेना नावी आणि विष्णुदास. सेना नावी हा कसा होता? विष्णुदास होता. कानोपात्रा खादू पिंजारी तो दादू. कानोपात्रात आपल्याला माहित आहे वेश्याकन्या होत्या, आणि खादू म्हणजे तृतीय पंथीय होते, आणि दादू हे पिंजारी होते. भजनी अभेदू हरीचे पायी. या सर्वांनी काय झालं? सर्वांना हरिभजनाने किंवा नामसंकीर्तनामुळे, संकीर्तनात गोडी होती आणि त्यामुळे ते सर्वजण हरीच्या स्वरूपाशी एकरूप झाले. किंवा ते सर्व जरी जातीनं खालच्या जातीचं असले तरी ते ब्राह्मण होते, कर्मांनी ब्राह्मण होते, असं हे आपण यातून शिकतो. म्हणून कर्म कसं केलं पाहिजे? आपण पण जेव्हा कर्म करू तेव्हा आपली जाती काही असेल तरी आपण कर्मांनी ब्राह्मण होतो. तर ते खूप महत्वाचं आहे. ते भारुडामध्ये पण सांगितलेलं आहे एकनाथ महाराजांनी, की नुसतं तुमचं एकनाथ महाराज म्हणतात, ऐक रे ब्राह्मणाच्या कार्ट्या, वलवल करू नको पोरट्या. म्हणजे ते म्हणतात, जरी जन्माने ब्राह्मण असेल तरी ऐक रे ब्राह्मणाच्या कार्ट्या, वलवल करू नको पोरट्या. बोलणे अवघे वाकोट्या हित नाही. काही पण बोललं तर त्याच्यामध्ये हित आहे का? आपले हित तू पाही, तू आपले हित पहा. वेदशास्त्र काही नाही, आपले हित पहा. आणि पुराणे पढून केले काही हित नाही. म्हणजे तू वेदशास्त्र पुराण सगळं पडला, पण जिथं कर्मच चांगलं नाहीये तिथं काय केलं? हितच नाही ना त्याच्यामध्ये.
कारण काय तर काम क्रोधे शरीरे भरले ज्ञान वैराग्य हरवले. काम क्रोधांनी शरीर भरले तुझं आणि त्याच्यामुळे काय झालं ज्ञान आणि वैराग्य हरपून गेले. बोलसी विषय याच्या बोले हित नाही, म्हणजे आपले जे इंद्रियाला आवडणारे विषय असतात त्यांच्याबद्दल तू बोलशील तर त्याच्यामध्ये काय काहीही हित नाही. आपुले हित करी काही सद्गुरूशी शरण जाय. त्याच्यामुळे तू काय कर आपले हित कर. जरी तू जन्मान्य असशील कुळाचा अभिमान असतो बऱ्याच लोकांना, कुळाचा जातीचा अभिमान असतो आणि तो गाठा असतो त्या लोकांच्या मध्ये, पण हे काय हे सर्व खोटं असतं. त्याला कबीर म्हणतात तरणे को है लीनता लीनता, तरणे को है लीनता डुबणे को अभिमान. म्हणजे अभिमानाने डुबायला वेळ लागत नाही, पण करायचं असेल तर आपल्याला नम्रताच पाहिजे. लीनता म्हणजे नम्रताच पाहिजे असं हे कबीरासारखे संत सांगतात. आणि तेच जनार्दन सांगतात सॉरी एकनाथ महाराज सांगतात आपले हित करी काही सद्गुरूशी शरण जाईल. आता सद्गुरूंना शरण जा आणि आपले हित कर. मी तू पणा नुरे काही हित पाहिजे. एकदा तू सद्गुरूंना शरण गेला, म्हणूनच आपण आपल्या इस्कॉन मध्ये गेल्यापासून आपल्यामध्ये किती बदल झालेत आपणच पहा आणि आपलं आपणच निरीक्षण करा. मग त्याच्यामुळे काय होतं मी तू पणा नुरे काही हित पाहिजे. आता मी पणा किंवा तू पणा हे काही राहत नाही. आपलं काय करायचं फक्त हीच पाहायचं. एका जनार्दनी पोर केला सारा सारा विचार पावला सद्गुरुद्वार हित झाले. म्हणून ते म्हणतात सारासार विचार केला आणि काय झालं सद्गुरूंना पावल्यामुळे सद्गुरूंच्या द्वारे गेल्यामुळे काय झालं तर हित झालं. म्हणजे आपल्याला काय झालं आपल्याला आधार लाभला किंवा आधार मिळाला किंवा आपली शुद्धी झाली आणि आपल्याला नुसतंच आपण आपला जो ताठा होता जाती अभिमान होता तो निसटून गेला. म्हणून काय करायचं की अभिमान हा नसला पाहिजे. कारण की जाती आणि ह्याचा अभिमान असेल तर तुमची कधीच शुद्धी होत नाही, तुम्ही पवित्र राहत नाही. अभिमान नसला पाहिजे तर भगवंतांच्या सेवेचा भगवंताच्या नाम आपण सतत राहिलं पाहिजे. तेच हे सर्व वेगवेगळे जे संत होते त्यांनी काय केलं हरिभजन आणि नाम संकीर्तनाची गोडी त्यांच्यामुळे झाली आणि ते हरीच्या स्वरूपाशी एकरूप झाले. तेच पुढे म्हणतात चोखा मेळा बंका जातीचा महार. हे काय चोखा मेळा आणि बंका जे होते ते जातीचा महार त्याची सर्वेश्वर ऐक्य करी. त्यांच्यासाठी काय सर्वेश्वर सुद्धा ऐक्य करी. हरीने त्यांना सुद्धा आपल्या स्वरूपाशी एकरूप केले. नामयाची जणी कोण तिचा भाव नामदेवाची दासी ती जनाबाई. जेवी पंढरी राय ती सवी. नामदेवाची दासी आहे जनाबाई, पण तिचा भाव बघा भक्तिभाव एवढा होता तिचा की तिच्या सोबत पंढरीराय तिच्या सोबत जेवायची. म्हणजे केवढी मोठी भक्ती असेल तिची. ती साधी एक दासी होती. मैराळ जनक कोण कुळ त्यांचे, त्यांचं तर कुळ पण माहिती नाही मैराळ आणि जनकाचं. महिमान तयाचे काय सांगे, पण त्यांचे मोठेपण बघा किती म्हणून सांगावं. त्यांचं मोठेपण सांगता येत नाही एवढं मोठं आहे. याता याती धर्म नाही विष्णुदासा. म्हणून ते काय म्हणतात विष्णुदासांना हे असलं ब्राह्मण म्हणजे केवळ जाती अभिमान नाही तर कर्माने आपण ब्राह्मण आहे. म्हणून ते काय म्हणतात याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. एकूण काय आहे की निर्दंभ ज्याच्यामध्ये दंभ नाही, निष्पाप निष्काम निर्व्यभिचारी ज्याच्यामध्ये व्यभिचारी नाही आणि जे अखंडपणे अखंड नाम संकीर्तन करतात त्याच्यामुळे विष्णुदासांना जाती वर्ण परिस्थिती आणि धर्म नाही. त्यांना काही नाही असा वेदशास्त्राचा निर्णय आहे. म्हणजे हा वेदशास्त्राने निर्णय दिलेला आहे की हे विष्णुदासांना कुठलाही त्याच्यामध्ये त्यांना जाती आणि धर्म वर्ण नाही. तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ तारिले पतित नेनो किती. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही ग्रंथांनाच विचारा ना,
दुसऱ्या कोणाला ग्रंथांनाच विचारा ना की आजपर्यंत तुम्ही किती पतितांना तरुण नेले आहे, याची आपल्याला कल्पनाच नाही. म्हणजे ज्यांना पतित म्हणतात समाजामध्ये, त्यांचे कितीतरी जणांचा उद्धार झाला आणि ते जे समाजातले श्रेष्ठ म्हणून जे गर्वाने उरलेले असतात त्यांचा काय उद्धार होत नाही. कारण की त्यांना भगवंतांनी तर तारलं पाहिजे ना. ह्याच्यासाठी संत जनाबाई महाराज म्हणतात, आपल्याला माहित आहे, विठू माझा लेकरवाळा संगे गोपाळांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर, गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी, बंका कढीयेवरी नामाकरा गोळी धरी, जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा. म्हणजे भक्तांना भगवंत कुठे कुठे घेतात, कडेवर घेतलेले त्यांनी बंकांना. बंका महाराज ज्यांना आपण अंत्यज म्हणतो, त्यांना भगवंतांनी मात्र कडेवर घेतलेलं आहे. खांद्यावर निवृत्ती महाराजांना घेतले, ज्ञानेश्वर मुक्ताई चालतात त्यांच्या बाजूने, गोरा कुंभारांना मांडीवर घेतले त्यांनी. असं आणि चोखा आणि जीवाला बरोबर धरून चाललेले. तेव्हा असं इतक्या लोकांना आहे भगवंत वेगवेगळ्या जरी जाती आपल्या आपण निर्माण केलेल्या जातीनुसार असते तरी भगवंत त्यांना उद्धार करतात, कारण ते कर्माने ब्राह्मण आहे. आणि त्याच्या पुढचा गुण आहे शांती. शांती म्हणजे सहनशीलता. आणि आर्जव म्हणजे प्रामाणिकपणा किंवा सहजपणा. ब्राह्मणांना म्हणजे ज्यांना ज्ञान आहे त्यांना माहितच असतं की हे जग अशाश्वत आहे आणि सतत बदलत राहणारे आहे, नष्ट पावणारे आहे. लोकांच्या मध्ये त्रिगुण असतातच प्रत्येक लोकांच्या मध्ये, सत्व रज तम हे नैसर्गिक गुणांमुळे सतत बदल होत राहतच असतात. म्हणून ज्याला समजले किंवा समजून घेण्याची ताकद असते की ते पटकन त्याच्यामुळे त्रस्त होत नाही. म्हणजे काय आहे, त्यांना माहित आहे की हे परमनंट काहीच नाही, हे जग पण परमनंट नाही, हे काहीच नाही, आता जे दिसतंय ते काहीच परमनंट नाहीये. म्हणून हे जग किंवा त्याची परिस्थिती ही सतत बदलत राहणारी असते आणि परिस्थिती ही जाणून ते शांत राहत असतात, सहनशील राहत असतात. ते प्रतिक्रिया लगेच व्यक्त करत नाहीत आणि यालाच सहनशीलता म्हणतात. आणि आर्जव म्हणजे काय, तर सहजपणा किंवा प्रामाणिकपणा. त्या व्यक्ती असतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मुखवटे धारण करतो आपण, बरेच व्यक्ती पाहिलं. आता एखाद्या ठिकाणी गेलं की एकदम अति उत्साही, एखाद्या ठिकाणी गेलं की एकदम दुःखी, असं वेगवेगळे मुखवटे धारण करणारे आपण कितीतरी व्यक्ती पाहतो. पण भगवंताचं तसं नसतं, म्हणजे ह्या ब्राह्मणाचं तसं नसतं. ते कसे असतात, साधे असतात, प्रामाणिक असतात, त्यांचं कसं असतं स्पष्ट वक्ते असतात आणि सरळ असतात वागणुकीला. त्यांना सोंगड उभं करता येत नाही, म्हणजे इथं वेगळं तिथं वेगळं असं बरोबर त्यांना काही दाखवता येत नाही. ते जे असतील तसे बाहेर दिसत असतात. ब्राह्मणाला ह्या गोष्टीची काही गरजच नसते, कारण त्यांचं लक्ष काय असतं, फक्त एकच असतं त्यांचं लक्ष, म्हणजे परमेश्वराकडे जा, बॅक टू गॉड हेड. प्रभुपाद म्हणतात बॅक टू गॉड हेड. इतर गोष्टीत त्यांना स्वारस्यच नसतं, त्यामुळे त्यांना काही इतर गोष्टीची गरजच लागत नाही. स्वतःचा उत्कर्ष करीत ते राहतात आणि त्याच्यामुळे आपल्या स्वतःमध्ये बदल घडवत राहतात. म्हणूनच निर्मळा महाराज ज्या चोखोबा महाराजांची बहीण होते त्या म्हणतात, शुद्ध भक्तिभाव नामाचे चिंतन, म्हणजे ज्याचा भक्तिभाव शुद्ध आहे, शुद्ध भक्तिभाव नामाचे चिंतन याची मुख्य कारण परमार्थ. म्हणजे परमार्थाचं मुख्य कारण कुठलं आहे, तर शुद्ध भक्ती आणि शुद्ध भाव, हेच आहे सतत नामाचं चिंतन, हेच परमार्थाचं मुख्य कारण आहे. त्याच्यामध्ये काय टाळले त्यांनी,
निंदा दोष स्तुती मान अपमान त्या गोष्टी काय करणे वमनासारख्या लेखी आधी त्यांनी उलटी करून टाकलेत त्या गोष्टी वमनासारख्या लेखी आधी ह्या गोष्टी मात्र टाकून दिलेल्या आहेत. म्हणून काय आहे की ह्या गोष्टींना शुद्धता म्हणजे भक्ती ही शुद्ध असली पाहिजे म्हणून आपण त्या गोष्टीला महत्व दिले. पुढचं गुण आहे ज्ञान विज्ञान आस्तिक्य. ज्ञान म्हणजे काय तर वेदांमध्ये जे सांगितलंय त्याला आपण ज्ञान म्हणतो आणि विज्ञान म्हणजे काय की गुरुंच्या कडून वेदांमध्ये काय सांगितलंय त्याचं आचरण करणं त्याला विज्ञान म्हणतात. हा ते जाणणं म्हणजे विज्ञान, ज्ञानाची माहिती घेणं म्हणजे विज्ञान आणि आस्तिक्य म्हणजे त्यांना वेदांचं कळतं. काही काही लोकांना खूप ज्ञान असतं ते जाणतात की ज्ञान आहे खूप ज्ञान ते इतरांना शिकवतात पण म्हणजे ब्राह्मण लोक आपण पाहिलं की शिकवतात पण ते इतरांना किंवा लोकांना तयार करतात ते एकदम. कारण काय ब्राह्मण म्हणजे आपल्या समाजाला शिकवण्याचं काम करतात. त्यांचं आपण ऐकत असतो समजत असतो ते आपल्याला समजवत असतात कारण की ह्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत वेगळ्या संस्कृत भाषेमध्ये त्याच्यामुळे ते सर्वांनाच कळतील असं नाही तर ते जाणून त्या समजावून सांगणं याला ज्ञान आणि विज्ञान आणि आस्तिक्य म्हटलेलं आहे. आणि तेव्हा हे जे इतरांना समजवतात आणि त्यामुळे ह्या ब्राह्मणाला त्या समाजाचं शिर समजलं जातं म्हणजे डोकं समजलं जातं आणि इतर जाती शूद्र वैश्य वगैरे ते समाजाचं पोट हात पाय असे समजले जातात. म्हणून डोक्याला किती महत्व आहे हे लक्षात घ्या. आणि कलियुगात कसं अशा शुद्ध ब्राह्मणांचं प्रमाण म्हणजे शिकवणाऱ्या ब्राह्मणांचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणून तर प्रभुपादांनी काय केलं प्रभुपादांना वाटायचं की असे खूप खूप ब्राह्मण तयार होईल जेणेकरून काय होईल की असं ते लोकांना शिकवतील सांगतील समजावतील. म्हणून प्रभुपादांनी आपण की हिप्पींना हॅप्पी बनवलं म्हणजे काय प्रभुपादांनी त्यांना हे सगळं शिकवलं आणि त्यांना वैष्णव केलं त्यांच्यामध्ये बदल घडवून आणले त्यांच्यामध्ये ब्राह्मणत्व निर्माण केलं कर्मानुसार त्यांना वैष्णव केलं आणि त्यांनी अशा सुधारणा केल्या की ज्याच्यामुळे समाजामध्ये अनेक लोकांच्या मध्ये सुधारणा होईल. आणि आपणही तेच काम केलं पाहिजे की आपणही इतरांना सुधारण्यासाठी मदत करू. आपण इस्कॉन मध्ये आल्यापासून आपल्यामध्ये जे काही थोड्याफार सुधारणा थोड्याफार मुंगीच्या पावलांनी का होईना जे बदल होत आहेत तेच आपण इतरांना करायला मदत करू शकतो किंवा इतरांना शिकवायला किंवा भक्तीमध्ये आणण्यासाठी सगळी मदत करू शकतो. म्हणूनच तुकाराम महाराज काय म्हणतात पवित्र होईन चरित्र उच्चारे रूपाच्या आधारे गोजिया. ते काय म्हणतात हे पांडुरंगा तुमच्या सुंदर सुकुमार रूपाचे चरित्र मी गाईन आणि त्यामुळे पवित्र होईल. म्हणजे हे ज्ञान मला झालंय आता की तुमचं काय आहे महत्व त्याच्यामुळे मी पवित्र होईल काय तुमच्या सुंदर सुकुमार पवित्र होईल चरित्र उच्चारे रूपाच्या आधारे गोजित्या. तुमचे सुंदर सुकुमार रूपाचे चरित्र मी गाईन आणि त्यामुळे मी पवित्र होईल. आपुरती बुद्धी पुण्य नाही गाठी पायी घाली मिठी पाहे डोळा. तुकाराम महाराज म्हणतात माझी बुद्धी अपुरी आहे मी ह्याच्यातलं जाणकार नाही पण कोणत्याही प्रकारचे पुण्य माझ्या पदरी नाही बुद्धी अपुरी असल्यामुळे म्हणून मी तुमच्या चरणासच मिठी घालत आहे. तुमच्या चरणास मिठी घालून श्रीमुख डोळे भरून पाहतो आहे. त्याच्यामुळे काय होईल की गायीन होऊया शिष्टाच्या आधारे सारी न विचारे आयुष्य. म्हणून मी काय पूर्वाचार्यांनी ज्या ग्रंथाच्या आधारे काय ज्या ओव्या म्हणजे सांगितलेले ग्रंथ आधार घेऊन तुमच्या ज्या ओव्या दिल्या त्या काय करेल मी गाईन आणि तुमच्या चिंतनात आणि विचारात आयुष्य घालवीन असं ते म्हणतात. तुका म्हणे तुझे नाम नारायणा ठेवीन मी मना आपुल्या. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा तुमचे नाव मी अंतःकरणात ठेवीन. म्हणून काय आता चक्रधरा झनी आम्हासी अवेरा म्हणून ही चक्रधरा आता आमचा अवेर काय करू नको आमच्या उपेक्षामुळेच करू नकोस कारण
तुमची म्हणविल्या वरी जैसी तैसी करी हरी. म्हणजे एकदा का तुमचा दास मी म्हणून घेतलं आणि जर आम्ही आहेत तसे कसे का असे ना आम्ही, तुम्हाला आमचा उद्धार करावाच लागेल. म्हणून आज आपण जरी हे गुण आपल्याकडे नसले, म्हणजे आपल्याकडे एवढे पवित्र शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता हे जरी गुण नसले तरी आपल्याकडे एकच गुण पाहिजे, भगवंतांना पूर्णपणे शरण जाणं आणि भगवंतांच्या दासानुदास सेवा करणं. आपल्याला जे आपले गुरु महाराज सांगतात ते सर्व आपण ऐकणं आणि तशी भगवंतांची सेवा करणं. त्याच्यामुळे काय होईल, आपला उद्धार होईल आणि आपल्याला पुढे त्या फेऱ्यातून बाहेर पडायला मिळेल. या श्लोकाचं विवेचन माझ्या नुसार मला जेवढं जमलं तेवढं आपल्या चरणाशी असलेल्या भगवंतांच्या पायी मी अर्पण करत आहे. याच्यात जर काही चुकलं तर माझं समजा आणि मला माफ करा. धन्यवाद. हरी बोल. अलका. हरी बोल. अलका माताजी. हो माताजी. हरी बोल. मला काय म्हणायचं असेल तर ऐकूया. हो हो. उद्या पुन्हा याच वेळी सर्वांनी 2 वाजता जॉईन व्हा. उद्या क्षत्रियाचं गुण आपण जाणणार आहोत. थांबूयात का? थांबूयात का अलका माताजी? हो हरी बोल माताजी. कारण कोणाला प्रश्न नसले तर थांबू शकतो. हा, थांबूयात. चालेल. करू का एंड करू का मीटिंग? हो, एंड करा ना. हो. धन्यवाद.